दरम्यान या सगळ्या संदर्भात सध्या काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेतली जाते। थेट जाऊ। नसीम खानजी, अमीन भाई आमचे आमदार, उपगटनेते विधानसभेतले, मी नसीम भाईंना विनंती करतो की त्यांनी आपल्याला या संदर्भामध्ये संबोधित करावं। नाही, आता जसं आमच्या मुख्य प्रवक्ता लोणीजींनी सांगितलं की आज सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या 2 दिवसापासून सुनावणी वक्फ बिलावर त्याच्या विरुद्ध जे वेगवेगळ्या लोकांनी, वेगवेगळ्या पक्षांनी जे याचिका दाखल केली होती त्याच्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरता स्थगिती दिलेली आहे। म्हणजे सत्यमेव जयते। लोकसभामध्ये काँग्रेस पक्षाने जी भूमिका मांडली होती, राज्यसभामध्ये पक्षाने जी भूमिका मांडली होती, अनेक सामाजिक संघटनांनी जी भूमिका मांडली होती, तीच भूमिका 2 दिवसाच्या सुनवाईमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेसमोर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ऑब्झर्वेशनमध्ये ते दिसून आलेलं आहे। म्हणून केंद्र सरकारला उत्तर देण्यासाठी, जबाब देण्यासाठी जबाब मागितलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने आणि स्थगिती दिलेली आहे। तोपर्यंत तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। काल पण सर्वोच्च न्यायालयाने अनेक मुद्द्यावर केंद्र सरकारच्या त्या बिलावर जे कायदा त्यांनी केलेला आहे, नियमबाह्य कायदा, आज सुद्धा आम्ही म्हणतोय की जे कायदा देशाच्या लोकसभामध्ये आणि राज्यसभामध्ये वक्फ बिलाच्या नावाखाली, मुस्लिम समाजाच्या उत्थानाच्या नावाखाली, गरीब मुसलमानांना मदत करण्याच्या नावाखाली जे नियमबाह्य कायदा बनवण्यात आलेला आहे त्याचा घोर विरोध संपूर्ण देश पातळीवर लोकसभा, राज्यसभा पासून रस्त्यापर्यंत आजपर्यंत ते होत आहे। आणि सर्वोच्च न्यायालयाला आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो आणि न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो की दूध का दूध, पाणीचा पाणी दाखवण्याचा सुरुवात सर्वोच्च न्यायालयाने केलेला आहे। आम्हाला विश्वास आहे की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पुढे जी सुनावणी होईल, हा ज्या नियमबाह्य नवीन अमेंडमेंट कायदा वक्फ बिलामध्ये तरतूद करण्यात आलेला आहे, ते सर्वोच्च न्यायालय निश्चितपणे निरस्त करतील असा आम्हाला विश्वास आहे। आज सर्वोच्च न्यायालय ने वक्फ बिल पे जो निर्णय दिया है, सबसे पहले उस निर्णय का हम स्वागत करते हैं। सत्यमेव जयते। देश में न्याय जरूर मिलता है। उस न्याय की लड़ाई के लिए जिस तरह से कांग्रेस पार्टी के अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी ने, राहुल गांधी जी ने और कांग्रेस पार्टी के सभी सांसदों ने और भी देश के विभिन्न दल के नेताओं ने, सांसदों ने लोकसभा से लेकर राज्यसभा से लेकर रास्ते तक उतरकर गैर कानूनी तरीके से बनाया गया अमेंडमेंट बिल जो लाया गया वक्फ एक्ट के अंदर, उसका विरोध सबने किया था। ताकत के बल पर जबरन लोकसभा और राज्यसभा में उस बिल को, अमेंडमेंट बिल को पास करवाया गया।